चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. इंधन दर कपातीचा दिलासा मिळण्याचे संकेत. देशातील वाहनचालकांना 1 जुलैपासून मोठा दिलासा मिळाला आहे. भारतातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची कपात केली आहे. देशभरातील कंपनीच्या पेट्रोल पंपांवर लागू झाले आहे. मध्यपूर्वेतील तणाव कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या क्रूड ऑइल किमती घसरल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियाच्या रोसनेफ्ट समर्थित नायरा एनर्जीने नुकतेच भारतातील आपल्या पेट्रोल पंपांची संख्या 7,000च्या पुढे नेली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी इंधन विक्रेता कंपनी म्हणून नायराने स्थान मिळवले आहे. एकीकडे नायरा एनर्जीने दर कमी करून ग्राहकांना दिलासा दिला असला तरी इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी आपल्या इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही. आता जागतिक परिस्थिती सुधारल्यानंतर कंपनीने तितकीच कपात करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. दरम्यान आज 1 जुलैपासून व्यावसायिक वापरासाठीच्या 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 183.50 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, ढाबा आणि इतर उद्योगधंदे करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर बिनविरोध. विधान परिषदेचे सदस्य सचिन अहिर यांची बुधवारी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे मंगळवारी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार जे.एम. अभ्यंकर यांनी विधान परिषदेतील पारंपरिक प्रथा जपत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड शक्य झाली. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर या घटनात्मक पदासाठी सचिन अहिर यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी सचिन अहिर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक एका मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अवघ्या 24 तासांच्या आत झाली. विधान परिषदेचे सदस्य आणि उबाठा युवा नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सचिन अहिर यांची इतक्या वेगाने उपसभापतीपदी झालेली निवड ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उबाठा गटासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. मराठी अर्ज नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी. मतदार फेर निरीक्षण प्रक्रियेसाठीचे अर्ज प्रशासनाकडून हे केवळ कन्नड भाषेतच उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाषिक अधिकारांची पायमल्ली होत असल्याने आता मराठी भाषिकांनी याविरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेचा भाग म्हणून भांडूर गल्ली येथे निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी अर्ज वाटपासाठी आले होते. त्यांनी माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांना कन्नड भाषेतील अर्ज दिला. मात्र बाळेकुंद्री यांनी आपल्याला कन्नड भाषा अवगत नसून हे अर्ज मराठीतच उपलब्ध करून द्यावेत अशी ठाम मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या अर्ज फक्त कन्नडमध्येच उपलब्ध आहेत असे उत्तर दिले. त्यावर सुनील बाळेकुंद्री यांनी ते कन्नड अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. निवडणूक आयोगाने यापूर्वी बेळगावसह सीमाभागात सर्व निवडणूक अर्ज, परिपत्रके आणि इतर प्रक्रिया कन्नडसह मराठीतही राबविली आहेत. भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कानुसार सन 2008 मध्ये तसा स्पष्ट आदेशच आयोगाने काढला आहे याची आठवण बाळेकुंद्री यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. जोपर्यंत मराठीत अर्ज मिळत नाहीत तोपर्यंत प्रक्रिया पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी धाडले. हे आज जे फॉर्म दिले भरण्यासाठी आमच्याकडे ऑफिस स्टाफ आला इथं, तर हे पूर्ण कन्नडमध्ये आहे. त्याच्यात मला काही पण समजायला तयार नाही. माझी मागणी अशी आहे की मराठी, कन्नड, इंग्लिश तिन्ही भाषेमध्ये द्यावं
आम्हाला भाषेला विरोध नाही. खरं इलेक्शन तुम्ही जेव्हा घेता किंवा आम्हाला इलेक्शन वोटिंग देता तेव्हा तिन्ही भाषेत असतंय, मराठी आणि कन्नडमध्ये असतंय. मग आता का नाही? आता आम्हाला मराठीमध्ये करून द्या. आम्हाला भाषेला का नाही तर तिन्ही भाषेमध्ये लिहिलं तर आम्हाला सोपं जाईल. आम्हाला माहिती द्यायला पण बरोबर होईल आणि आम्हाला समजायला पण बरं होईल. यासाठी तुम्ही हे मराठीमध्ये द्यावं अशी आमची विनंती आहे. ओके सर. तो फॉर्म दाखवा जरा. तुम्ही काय सर ते माहिती विचारला मला, ते माहिती आता मी सगळं विषय आमच्या वरच्या साहेबांना सांगतो. त्यांच्याकडे काय माहिती आहे ते आणि येऊन तुम्हाला सांगतो. तेव्हा हे करा, त्यावेळेला फॉर्म भरून द्या फॉर्म तुमच्याकडे ठेवून घ्या सर. तेव्हा नवीन आलं ते पण तुम्हाला आणून देतो. आणि केला तर बरं होईल ना. तुम्हाला हां. प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. कोण पण मला हे करून द्या. तुमचा टाइम बी वेस्ट होणार आणि काम पण व्यवस्थित होणार. औषध विक्रेता संघटनेचे प्रशासनाला निवेदन. किरकोळ औषध विक्री व्यवसाय टिकून राहावा आणि त्याचे संरक्षण व्हावे यासाठी औषधे विक्रेता संघटनेने पुढाकार घेतला आहे. तसेच यासाठी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशन आणि जिल्ह्यातील सर्व तालुका फार्मसी असोसिएशन्सच्या सदस्यांतर्फे आज बुधवारी सकाळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष बंडू सदलगे, सचिव सुधीर नंजन्नावर व खजिनदार नितीन झुवर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेले विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या सहाय्यकाने स्वीकारले. सदर निवेदनात पुढील आशयाचा तपशील नमूद आहे. बेळगाव जिल्हा रिटेल फार्मसी असोसिएशन ही भारतातील पहिली नोंदणीकृत रिटेल फार्मसी असोसिएशन आहे, जी संपूर्ण देशातील किरकोळ औषध विक्रेत्यांच्या व्यवसायाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि संरक्षणासाठी अथक प्रयत्न करत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मतदार यादी फेरसर्वेक्षणात घोटाळ्याचा आरोप. बेळगाव ग्रामीण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे माजी ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय जाधव यांनी आरोप केला की मतदार यादीत नवीन नावे जोडताना बूथ पातळीवरील अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलेले नाही. त्यांनी घरातच बसून माहितीची कॉपी पेस्ट केल्यामुळे विवाह करून आलेल्या महिलांच्या वडिलांच्या जागी पतीच्या वडिलांचे नाव नोंदवले गेले आहे. यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक प्रक्रियेतून पूर्वी वगळलेली नावे बेकायदेशीरपणे पुन्हा समाविष्ट करण्याचा हा मोठा घोटाळा असून केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाकडे याविरोधात तक्रार नोंदवली आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदार यादीचे पुन्हा मॅपिंग करावे, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी भाजप ग्रामीणचे कार्यकर्ते उपस्थित होते. जायंट्स सखीकडून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी यांच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने महाद्वार रोड येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्तीबाबत जनजागृती अभियान आयोजित करण्यात आले. तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. मंदिरात आलेल्या महिलांशी संवाद साधत प्लास्टिकमुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानीची माहिती देण्यात आली. दैनंदिन खरेदीसाठी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमासाठी संजना पाटील यांनी सहकार्य केले. हा उपक्रम अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला. यावेळी फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, शीतल पाटील, राजश्री हसबे, दीपा पाटील, स्वाती फडके, अर्चना कंगराळकर, वरदा अंगडी, चंदा चोपडे, शीतल नेसरीकर, सुलोचना कुटरे, वैशाली भातकांडे तसेच जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अन्य सदस्यांची उपस्थिती होती. नमस्कार, मी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगावची सखीची अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर. आज वटसावित्री या सणानिमित्त आम्ही इथे उपस्थित आहोत आणि या सणाच्या निमित्ताने अनेक लेडीज काय करतात की फांद्या तोडून त्याची पूजा केली जाते. त्याकरता आम्ही हे सांगण्यासाठी पण आलोय की बाबा फांद्या नका तोडू, वडाच्या असू दे इतर झाडाच्या असू दे, फांद्या न तोडता त्या झाडाची पूजा करा आणि झाडाचं संवर्धन होऊ दे आणि पर्यावरणाला वाचवा. तसेच आज प्लास्टिक आपण जे वापरतो त्याच्यामुळे
खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम होत चालले आहेत. ते गायींच्या पोटात जातं, खूप म्हणजे पर्यावरणाला खूप म्हणजे धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिक हटवा आणि पर्यावरण वाचवा हाही आम्ही इथे उपक्रम करत आहोत. त्याच्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. धन्यवाद. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.